हे गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. उठलो, चाललो स्टोअरला. आजपासून व्यवस्थित ऑर्डर मारायचे आहेत, व्यवस्थित कामाला जायचं आहे. तर आता जातो स्टोअरला, भेटतो तुम्हाला डायरेक्ट स्टोअरला जाऊन. सो गाईस, आलो घरी आलो नाही आलो देतो. जातो पीनट बटर ब्रेड खातो आणि जातो डायरेक्ट जिमला. आलो जिमला, जातो. आज शोल्डर आहेत, जातो बनीची वाट बघतो, तो येतो तोपर्यंत. सो गाईस, वर्कआउट डन झालं. आता जातो घरी, भेटतो तुम्हाला घरी. पण भाई पण आहे 11 में कैसा मुंगी मुंगी आता था, इसमें बरोबर आ रहा है. भेटतो आता डायरेक्ट घरी जाऊन, बघतो काय खायला आहे की नाही. भेटू घरीच. आमचं जिम बघा, जिम टूर होतो. ट्रेडमिल, कार्डिओ एरिया, जिम टूर देतो आहे. जिम टूर गाण अंदर ले उड़े. गाईस, आलो घरी, बघतो काय खायला बनवलं की नाही. फोटो कोणाचा आहे? बेबीच आहे. हा बाबू, हा ही पण आली. दीदीची भाची. दीदीची कोण लागते? ती कोण लागते तुझी? हा, भाची लागते. चाललो आता ऑर्डर मारायला. माकडं आली, माकडांना बघायला आला बाहेर. माकडं आले. कोण आला बाबू? कोण? बर्थडे गर्ल आली. बर्थडे गर्ल साईड हो ना मधी. हिरोईन बोलते, हिरोईन. बर्थडे गर्ल काढले फोटो. कवर दाखव, फोन कवर दाखव. फोन कवरला मॅश आली, तिची वाट घेत. कोणी दिली फुलं? आम्ही दिले बुके बुके, पण तोडून टाकला तिने. मी जातो आता ऑर्डर मारा. साईड नाही, भेटतो तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर मारल्यानंतर स्टोअरवर जाऊन. आलो स्टोअरवरती. स्टोअरवरती पब्लिक बसले. बनी भाई, ऑर्डर नाही म्हणून कोण काय बोलत नाही म्हणून मारून घ्यायला लागलं का मामा? ते बघा बसलेत कसे. बाबा जाऊ द्या, मारतो ऑर्डर, भेटतो तुम्हाला नंतर. सो गाईस, आता स्टोअरवरतून ऑर्डर घेऊन जात होतो. हा छोटा पोरगा मला बोलतो, भैया मेरे को भी घुमाओ ना गाडी पे एक राऊंड. बोलो चल बस. तो बोलून मला असा एक क्षण असा आठवला की एक टाईम माझा पण होता असा की मला गाडीवरती फिरायला खूप आवडायचं, पण आम्हाला तेव्हा फिरायला नाही भेटायचं. कोण फिरवायचं नाही, काय नाही, लहान आहे का, घरी जा आहे ते असे बोलायचे. मग बोलत चल जाऊ दे, फिरवतो. आम्हाला माहिती आहे आम्ही असे दिवस काढलेत की बोलो असं स्टोअरवरती आहे. काय माहिती कोणाचा मुलगा आहे? तू आहे, तुझे पप्पा आहेत स्टोअरवरती? मग कुठे गेलेत? नाही माहिती. मग तू कोणासोबत आलाय? मग का का काढून टाकलं घरातून? पैशाची मागून झगडा करतोय.
हा 50 रुपयासाठी मागून ठेवलं. 50 रुपयासाठी मारून झगडं करतात. पप्पा आले आता तुझे आई शपथ. भारी आहे पोरगा, काय बोलायचं. पप्पानी मारला बोलतो 50 रुपयासाठी काढला घरातून. आता तो बोलतो पप्पा आले. बाप बाप दिसतोय बेवडाच. बघतो मी जरा त्याच्या बापाला बघतो. सो गाईस मी बोललो त्याच्या पप्पाशी, म्हणजे त्याच्या पप्पा त्याला बघून रडायला लागला यार. एक तर मी पण काय बोललो कुठे राहतात काय, तर बोलतो आम्हाला घर नाही आहे. त्याची आई डिलेवरीच्या टायमाला जॉब झाली बोलतो. प्लस तो मी बोललो की त्याला पैसे मारून बाहेर का काढतो, बोलतो मी बाहेर काढलंच नाही. तो पोरगा खोटा बोलते. तर काय खोटा काय करा. रडायला लागला तो. बोलतो घर नाही, आई नाही आहे, कसा सांभाळतो माझा मला माहिती आहे. कामं करून रोज 100-200 रुपये आणतो. घर घेऊ नाही शकत. घर घेऊन ते त्याच्यावरती मला हसायला आला. बोलतो मी 18 मर्डर केलेत. अरे यार काय बोलायला, म्हणजे थोडा होता तो नशेडीच वाटत होता. जाऊ द्या, आता मी सांगितलं समजवायचं काम केलं मी. आता समजायचं की नाही ते त्याच्यावरती आहे. बघू आता तो काय करतो, समजतोय की नाही बघू नंतर काय होईल ते. असा पण तो तिकडेच कुठेतरी स्टोरच्या आसपासच राहतो. बघायचं आणि भेटत जाईल. पैसे नव्हते माझ्याकडे. पैसे असते तर त्याला दिले असते थोडेफार, पण पैसे पण नव्हते माझ्याकडे की त्याला देऊ काय, त्याला खायला घालू काय. पैसे तर नाही देणार, काय लागलं तर खायला घालू शकतो. पैसे दिल्यावर हे लोक नशे वगैरे करतात. जाऊ दे, भेटतो आता नंतरच. जातो आता ऑर्डर देतो, भेटतो नंतर. सो गाईज आलो घरी बसले. केक कापलं कशा बड्डे गर्ल हिरोईन. केक कापायला लागले इकडं हिरोईन. अरे यार मराठी फॅमिली मध्ये हे मॅन्डेटरी असतं. वाणी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर काना, हॅपी बर्थडे टू यू. आजकालची जनरेशन तशीच आहे बाबा. स्वतःचा विचार करतात पहिला. जनरेशन काही असू दे. आवळा केक कसा खातो. सो गाईस खाणं पिणं झालं, झोपलेलो. आता आठवलं ब्लॉग एंड करायचं. सो आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.